हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे मालवणी चिकन. त्याच्यासाठी मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि ते आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण ते 10 मिनटं मॅग्नेट करून ठेवणार आहे हळद आणि मीठ लावून. तर ते 10 मिनटं ठेवलेलं आहे मॅग्नेट करून. तोपर्यंत आपण चिकन शिजवण्यासाठी वाटण तयार करून घेणार आहोत. लसूण, अद्रक, 2 हिरवी मिरची आणि कांदा आणि कोथिंबीर घेतलेला आहे वाटणामध्ये. ते बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता मी ते बारीक करून घेतलेलं आहे आणि ते आता बारीक झालेलं आहे. आपण आता त्याला ना डिशमध्ये काढून घेऊया. बारीक झालेलं आहे, ते काढून घेतलेलं आहे. नंतर खोबरं आपण खिसून भाजून घेतलेलं आहे. त्याचं पण वाटण करून घ्यायचं आहे. ते पण वाटण झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. ते वाटण पण काढून घेतलेलं आहे साईडला. त्याच्यानंतर आपण गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि त्याच्यामध्ये 4 चम्मच तेल ओतलेलं आहे आणि 8-9 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. ते पण ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण वाटण केलेलं आहे ते पण टाकलेलं आहे. ते पण तेल सुटेपर्यंत छान भाजून घेतलेलं आहे. नंतर खडे मसाले टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये तमालपत्र, मिरी आणि लवंग आणि रेडीमेड मसाले पण टाकलेले आहेत. मालवणी चिकन मसाला टाकलेला आहे, धने पावडर टाकलेला आहेत आणि ते पण तेल सुटेपर्यंत छान भाजून घेतलेलं आहेत. नंतर आपण 10 मिनटं चिकन जे मॅग्नेट करून ठेवलेलं होतं ते चिकन टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही. ते पण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण त्याला लगेच पाणी नाही वतणार आहेत. 10 मिनटं आपण त्याला वाफ काढून घेणार आहोत बिना पाण्याची. तर 10 मिनटं झालेलं आहेत. बघू शकता मी ताट काढलेलं आहे त्याच्यावरचं झाकण आणि तेल सुटेपर्यंत छानसं शिजवून घेतलेलं आहे चिकन. असं चिकन शिजवल्यानं टेस्ट खूप छान येते. आणि नंतर मग मी पाणी ओतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. पाण्याला एक उकळी चिकनला एक उकळी आल्याच्या नंतर मग मी त्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं ते ॲड केलेलं आहे आणि ते वाटण पण ॲड करून झाल्याच्या नंतर 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे चिकन आणि नंतर मी गरम पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये अजून थोडंसं. आणि चिकन शिजते तोपर्यंत आपण तिखट रस्सा बनवण्यासाठी आपण वाटण तयार करून घेणार आहोत. तर मी 2-3 चम्मच तीळ घेतलेलं आहे. ते भाजून घेतलेलं आहे तीळ पण. बघू शकता त्याचं वाटण तयार करायचं आहे. 2 कांदे घेतलेले आहेत ते पण भाजून घेतलेले आहेत मी. नंतर खोबरं घेतलेलं आहे ते खोबरं पण मी भाजून घेतलेलं आहे. बघू शकता. नंतर आलं पण घेतलेलं आहे. आलं पण मी भाजून घेतलेलं आहे. लसूण घेतलेलं आहे ते पण बारीक करून घेतलेलं आहे वाटण आणि चिकन शिजलेलं आहे. त्या चिकनमध्येच आपण ते वाटण केलेलं आहे ते पण टाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आणि वाटण टाकल्याच्या नंतर आपण ते रेडीमेड मसाला आहेत ते पण टाकलेले आहेत. मालवणी चिकन मसाला घेतलेला आहे, घरचा मसाला घेतलेला आहे आणि लाल मिरची पावडर घेतलेला आहे. ते मिक्स केल्याच्या नंतर एक 5 ते 10 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. एक उकळी आल्याच्या नंतर आपण पाणी ॲड केलेलं आहे. गरम पाणी ॲड केलेलं आहे. थंड पाणी नाही ॲड करायचं आहे. आणि पाणी ॲड केल्याच्या नंतर एक 5 ते 10 मिनटं मी झाकण ठेवून भाजी शिजवून घेतलेली आहे. नंतर बघू शकता. तर खूप छान भाजी झालेली आहे. नंतर मी त्याच्यावरती मी थोडंसं कोथिंबीर टाकलेली आहे आणि बघू शकता खूप छान कट आलेला आहे. माझी तर भाजी खूप छान झालेली आहे. तुम्ही पण ट्राय करा माझ्यासारखी भाजी. बघू शकता माझी तर खूप छान झालेली आहे. खूप टेस्टी झालेली आहे. आणि माझ्यासारखी भाजी केलेली असेल तर कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद.